लागलाय का नाही? लागलाय बाण. आज बाण परफेक्ट लागलेला आहे. अगदी 10 पैकी 10 आहे. ऐका, बुवानी 1.25 तास जास्त बारी केली. 35ची वायशी वाढून 45 द्या, चांगली बारी करीन, टेन्शन घ्यायचं नाही. घासून पुसून झापूक झुपूक. ऐका बघा, बुवा म्हणतात, बुवानी जशी बारी केली, जशी माझ्या आदिमायेनं बारी केली, तसं हे शिवशंकर करणार. हे स्वतःला शिवशंकर समजतात. मी आदिमाया फक्त बाजू मांडणार. आपण हे मी मगाशी क्लिअर केलं, तरी सुद्धा सांगतो. आता ते जे बोललेत, बोलण्याच्या हे पोरांनो शिट डाऊन. ते मला सांगतो, 10 मिनिटं बोलाय घेणार, 15 मिनिटात बारी उरकणार. ऐका बरं, पहिला मुद्दा सगळ्यात, माझं नाव सचिन, सगळ्यांना माहिती. आता हे म्हणतात बॉलर पण तुम्हीच, बॅटिंग पण तुमचीच आहे ना, आउट पण तुम्ही, टप्पा पडला तरी झेल तुम्हीच घेणार, आणि पंच पण तुम्हीच. असं नाही, मी असं बोललो. पंच माझा समाज आहे. पंच माझा समाज आहे, शकन्या नाही. मी आता तुम्ही म्हणता ना, मुगा मला म्हटले हा शकन्या मिरवतो, मग तुम्ही काय लकण्या मारता? लकड्या आहेत तुमच्या त्या. कशा त्या? ऐका बुवाना, मी अजिबात नाही बोललो फाट्यावर भेट, चा पाजीन तुला मारीन बोललो असेल तर बोला. कुस्ती म्हटलं, कुस्ती कर सनज बुवाच्या घरासमोर दोघांची, जाग्याव सांगितलंय समाजासमोर, पण फाट्यावर भेटा, भेट घ्या, भेट घ्या आहे ना, भेट घ्या असं मी तुम्हाला बोललो. मारीन झोडीन काय आहे आपला शब्द नाही. आपण कुस्ती सनज बुवांच्या घरासमोर करू, जर असेल तर, तत्वाशी नसेल तर मग आपण दोघांनी कुस्ती करू, असा मी माझा पहिला विषय. ऐका, म्हणून ते बोलले. बघा, मी यांना बोललो नाही, मी फक्त म्हटलो फाट्यावर भेट. तर हे काय म्हणतात? हे म्हणतात की हा म्हणतो मला, हा काय म्हणतो मला फाट्यावर मारी, हा म्हणतो बुवा मला. आता यांच्या भाषेत सांगतो, मी आवर्तुर करणार नाही अजिबात. हे म्हणतात बुवा मला फाट्यावर मारी, फाट्यावर मारी. ज्याची असं काय करील, माझा हातात धरील, हात. आता बघा माऊली, जास्तीत जास्त काय करील, हातात धरील, हात. एवढा दिवशी. बघा बघा, पाहुणा 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 लय घावना लागला बुवा ना, जमला सकाळी चायशी खा बुवा. यांना पोरीशाय बाजार जाताना, दुधाची दिली येताना, आल्या ह्यानं जाताना कोरी पाजाने घावना द्या. मानच केलाय तुमचा, सन्मान केलाय. तुम्ही ज्या गोष्टी बोललाय त्याच्यावरच बोलणार. पोरांनो 5 मिनिटं थांबा फक्त. बघा, डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात. बाबा आंबेडकर, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हण ना, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हण. आणि म्हणतो मी MPSC झालोय. काय बोलायचा? बाबा आंबेडकर. रेकॉर्डिंग आहे मित्रांनो, मी बोलणार, मनाचं बोलणार नाही. डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात, MPSC झालं. माझ्याकडचं म्हणतात 2-4 पोरं आणखीन UPSC झाली. मी यालाच बुवा. अरे ज्या बापानं तुला आरक्षण दिला, ज्याच्यातून तू MPSC का म्हणतोस, ती काय उष्टी पाष्टी ती झालास पास, त्यांचं नाव तुम्हाला घेता येत नाही. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हण, तेव्हा तू MPSC. नाही तर डोंगराव राहा आणि चिंबोऱ्या पकड. कार्यक्रम करतोय बघा कसा तो. बघा मित्रांनो, बरीचशी मंडळी आले या ठिकाणी. सन्माननीय संतोषजी सावंत, माझे प्रतिस्पर्धी शाहीर. आणि मित्रांनो, खरोखर घाणेकर बुवांच्या नंतर जर खरोखर सुंदरसा आवाज जो आहे ना, आणि माझा प्रतिस्पर्धी शाहीर, मी लहानपणापासून ज्यांच्यासोबत कार्यक्रम केले, सन्मान्य राजेशजी गोरेले बुवा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि खरोखर आज माझ्या बारीत ते गाऊ शकत नाहीत, पण म्हणजे खरोखर सुंदरसा आवाज. आणि बुवा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी आहेत, सुकिवली गावातून सुद्धा बरीचशी मंडळी आहेत. फरमाईश सुद्धा आलेली आहे. घेतोय थोडं घेतोय यांच्या अर्काचा कसा तो बघा. स्तवन आहे का? स्तवन बुवांची. हे परण थांबा. शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगीन पार्वती, तीच यरमाळ्याची सती, आणि येडू डोंगरावर नांदती.
एवढा थांब ना, आता आपण लावू शकतो. मरू दे, 12 आहेत बरोबर 12 तारखेपर्यंत. ऐक, शंभू महादेव मोठा जती. मग परत तिथंच आणखीन कार्यक्रम. मग त्याची अर्धांगीन पार्वती, तिच यरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती. मूळ आरंभाचे मानकरी, इथले मांडव्याचे गावकरी, यांची मदार तुझ्यावरी, त्यांचे दैवत जोगेश्वरी किंवा त्यांचे दैवत जोगेश्वरी. खरोखर हॅट्स ऑफ. म्हणजे मी मानाचा मुजरा करेन सूरज मालपेकर दादा, जे संगीतकार आहेत बुवांचे, त्यांच्यामुळं बुवांना स्तवनाची साल सापडल्या, नाही तर मेला होता बुवा. कर्मा त्यांनी बरोबर दिला. सूरज मालपेकर तुम्हाला, त्यांचे कीबोर्ड मास्टर मला माहिती नाही कोण आहेत. चला, पण सूरज दादा आपल्या ओळखीच्या. मी कसं देतो बघा, ऐका. देव भैरी जोगेश्वरी, या मांडवे गावाचं रक्षण करी, तिची माया ममता शिरी, अहो मालकीन गावाची हैया खरी, तिची माया ममता शिरी. हो मालकीन गावाची हैया खरी, तिची माया ममता शिरी, मालकीन गावाची हैया खरी, तिची माया ममता शिरी, मालकीन गावाची हैया खरी, तिची माया ममता शिरी, मालकीन. शिट डाऊन वापरत. तुम्हाला कोणी उठा सांगितलं? मी आहे ना इथं उभा. कटिंग इसको कहते हैं परफेक्ट कटिंग. ऐका बघा, मी बकासूर, तू बकासूर, मी मथुर, अरे तुझ्यापेक्षा मी चतुर. तू बकासूर, मी मथुर, तुझ्यापेक्षा मी चतुर. आज कोण करणार बाजी सर बघायला, जनता आहे आतुर. 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 ऐका, एका गाण्या एका चालीव किती गाणी लिहितो ती बघायची आहेत तुम्हाला. ऐका ऐका, उडवतोय फक्त, थांबायची तयारी ठेवा, थांबायची तयारी ठेवा. ऐका, येऊ दे येऊ दे माऊली. एक अय पांडुरंगा तुमच्याकडं, हा इकडं द्या. एका गाण्यावर किती चाली आणि एक चालीची किती गाणी बोलतो एवढं ऐकायचं आहे बघा फक्त. आणि बुवांची समाचार घेतोय. चला पोरांना एक एंट्री मस्तपैकी होऊन जाऊ द्या. चला लवकर. परत शीट डाऊन. थांबा, ऐका तिसरं गाणं. हे पाहून काळीच तुट, ऐका रे. हे पाहून काळीच तुट, कुणी कुणी हो केली लूट.
हे पाहून काळीज तुट, अहो कुणी कुणीही केले लुट. विचारा विचारा होऊन या एकजूट, हा आपला विकास राहिलाय कुठ. होऊन या एकजूट, विचारा विकास राहिलाय कुठ. होऊन येऊया या एकजूट, विचारा विकास राहिलाय कुठ. होऊन या एकजूट, विचारा विकास राहिलाय कुठ. बस. तिसरं गाणं बक्षीस आले, ऐका. बक्षीस फार मोठी यादी आहे, नंतर घेतो, ऐका. गाण्यामध्ये येऊन म्हणतात आईला कापतो, मुद्दाम बोललो नाही. कोणा सांगितलं? माझी बाजू आधी माईची, तुमची बाजू शिवशंकराची. तुम्ही शिवशंकर गायचा, तुम्ही बाबांना सांगायचं बाबा काय काय आणू, ब्लेड आणू, वस्त्र आणू, काय आणू, चड्डी आणू, बनियान आणू, बाबांना विचारायचं. तुम्ही आईला विचारायचा अधिकार मला आहे, तो तुम्ही विचारायचा नाही. हे त्यांना मी सांगितलं तरी म्हणतात मी तुम्हाला नाही गायलं, राजेशकडं गायलास. आणि वर्षां का वैना आज कविवर्य माझ्या आलेले आहे. नाही गाणीच. अरे 2च देणार फक्त बुवा गाणी, टेन्शन काय घ्यायचं. हो माहिती आहे मला, मी ते घेतोय. ओके. यस सर. नाही बघा, पैसे घेतले तेवढं वसूल करायला नको. 5 मिनिटं थांबा, कड काढा, टेन्शन नको. ते जे बुवा बोलले, मी का असं बोलतोय ते म्हणते ना आईला कापतो नाही. आईला, तुमच्या आईला कापायला काय मी एवढा मोठा नव्हे, पण तुमचा जो आईचा गण आहे वर्षां का वैना, मी तो कापला. आणि त्याच्यामुळं आज मला फरमाईश येत आहे की सचिन बुवा, आणि हे बुवा अजून मान्य करत नाही, त्यांचा जो आईचा गण त्यांनी 3-4 वेळा गायला त्यांनी, बरोबर. बरं, एकदा फरमाईश एकदा आली, गायलात ना तुम्ही. बरं, दुसऱ्यांदा मुखडा गायला, अंतरा पण गातात. म्हणजे एवढं भिन झालंय. ह्यानी कुठली नशा केली बुवा, सनस बुवा ह्यांना घेऊन नव्हतं ना गेलं कुठं. नाही म्हणून सांगतोय, म्हणजे कसं, एकदा तुम्ही फरमाईश गायली का नाही, मान केला ना लोकांचा, दुसऱ्या टायमाला परत मुखडा, परत अंतरा सुद्धा गातात. म्हणजे किती भिन झालंय. लोकांना अंगारा लावता. आज तुमच्या फुकलाय, वांग्या भूत आणलाय, आज वांग्या भूत. आज सुटका नाही तुमची. हो, आज तुमची सुटका. हे लक्षात ठेवा. तुम्ही मला रसालगाच्या फाट्यावर भेटा, नाही तर पुढे गेला आणखी तल्याच्या तल्यात भेटा, नाही तर खल्यात भेटा, नाही तर मल्यात भेटा. आज तुम्ही तल्यात मल्यातच आहो. तुमचा कार्यक्रम झालाय. तुम्ही जे स्तवन लावलं, ऐका, गण बुवांचा सुंदर गण ना. मी बाबांची कट काय नाही दिली, देणार तुमची. गाणं माझ्या बाळपणी होत्या वाटाड वळणी, पण ह्याच्यात तुम्ही बाप आणलात म्हणून तुम्हाला कट नाही दिली. आई आणलीत म्हणून तुम्हाला कट दिले. फरमाईश आले म्हणून देतोय उत्तर. आणि हे समाजाला पटलंय शाहीर. तुम्ही शकण्या मिरवा, तुम्ही लकण्या मारा. मी शकण्या, तुम्ही लकण्या. समाजाला उत्तर माझं पटलंय. अजूनपर्यंत तुम्ही मान्य केलं नाही. याला शाहीर म्हणत नाही, याला म्हणतात लकण्या. मोठेपणा करायचा, फक्त लकण्या मारायचा. पुढे घेतोय, बुवांचं उत्तर देतो. काय रे त्यांचा गण ग आये काय आणू, आहे ना. विचार हा किती आहे, इतकही नाही बर, देणारा आहे ना माझा. बुवांचा गण तो लंबोदर, काडवड करून सारी करतो मी सोय, पण दरवर्षा सारखं मात सजू दे घर. आईला म्हणतात आणि म्हणतात शंकर श्रेष्ठ. मी यालाच बुवा बाबांना म्हणणार काय आणू, दाढी आणू, नाही बिलेड आणू, वस्त्र आणू, आणि हा रेडा भाद्रवा पहिला बाबा असं म्हणायला पाहिजे. तुझं यानं सांगितलं, त्यांना पटत. म्हणतात तुम्ही बुवा मी गणाला मोठं, गणाला तुम्ही आम्ही सगळे मोठे करतो शाहीर. आये नाही आणायची गणात, बाबा आणायचे गणात, तर तुम्ही मोठं. आये मी गाणार, आये गाण्याचा अधिकार शक्तीवाल्याचा आहे, शेपुर्ड्यांचा शेंबड्यांचा नाही तुमच्या. तुम्ही बाबा गायचं. चड्डी आणू, बनियान आणू, वस्त्र आणू, ब्लेड आणू, काय ते बाबाला विचारायचं. आईला विचारायचा अधिकार माझा. मी शक्तीवाला. हे तुम्हाला कळणार नाही शाहीर. ते तुम्हाला मरपर्यंत नाही कळायचं. आणि तुम्हाला का मारले, का जाळा पैशाने, हे पण सांगणार आहे का. तुमचं उत्तर. बक्षीस आल्या. ते बक्षीस कुठे गेलं तर इकडे जा. उत्तर देतो आणि बक्षीस सांगतो.
पियुष पवार कुठे आहे? पियुष पवार घेतो. पियुष पवार ह्यांना भेंडी गवार देतो. पियुष पवार ऐका. मग आता आहे काय म्हणते? आईला विचारतो पोरगा वर्षभर मरीमर 11 महिने नोकरी करतो तरी ह्यांना काडवड करायला लागते. मग 11 महिने काय झक मारतो का मुंबईला? एवढी काडवड गणपतीला करण्यासाठी मी हे पण सांगितलं ह्या भाषेत त्यांना बोललो एवढी काय गरज नाही. मग आई काय म्हणते? आई काय म्हणते ऐका. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर दिन रात तुझी लेकरा दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. आहे म्हणते तू काय नको आणू भावा तू फक्त माझ्या नातवांना मला एकदा त्यांचं वर्षात नाही तोंड बघू दे. तू दसऱ्याला यायचा नाहीस, तू शिमग्याला यायचा नाहीस, काडवड करून गणपतीला ये मा. कशी आहे म्हणते बघा. परफेक्ट उत्तर आहे. मान्य करायची किंमत नाही, हिंमत नाही. हे दुसऱ्यांच्या बारीत मान्य करतात. सचिन बुवांनी उत्तर दिलं ते फेमस झाले. आता तुम्ही फेमस व्हाय बघताय. हे लोकांना सांगतायत, लोकांना बारीत सांगतायत त्यांच्या शाहीर. कान शरीराची 10 दार उघडे ठेवून आहे का? हा 9 ओपन आहेत आणि 10व्या दाराला गाठ मारले बेंबीला. ती 10 दारा उघडी ठेवून ऐका. तुमच्या बारा मी ऐकतो शिपुर्ड्या हो बारी ऐकतो आणि तुम्ही सांगता माझं नाव घेता मोठेपणाने. सचिन बुवाने उत्तर दिलाय आणि हे फेमस व्हायला बघतात बाकीची. ह्यांना मान्य आहे पण हे बारीत मान्य करायला तयार नाही. झुके का नाही साला. पण दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. हा आणि झुकवतो बघा. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. त्यांच्या गाण्याचं उत्तर बक्षीस पण आली होती. पुढं सांगा. ढाकरवाडी ऐनी म्हणून बक्षीस आले 150-200 रुपये आले. नाव सांगा. रामाणे बुवा. रामाणे दादा. बरीचशी मंडळी आली होती भेटायला. बरीचशी मंडळी आणखीन आले सुकिली तुझं आले त्यांच्याकडून बक्षीस आले. बघा थोडं घेतो बघा. केवढी जुनी चाल बुवाला जमली का हो? हलके हलके चोचवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. येडा झालाय बुवा येडा झालाय. तुला चाय पाचतो भरणे पाचणार बुवा. गोरी ना कोरी पाचतो तुम्हाला म्हणजे तुम्ही भानाव याल. नशीब थँक्स टू सूरज मालपेकर नाही तर तुमचा सुपडा साप होता आज. ऐका आणि ऐका बुवा एवढं भिन होऊ नका. 2 बारे आणखी 2-3 आहेत तुमच्या तालुक्यात. असं पागल झालं कोण कुत्रा विचारायचा नाही तुम्हाला इकडं. हो तो पण मुतून गेला. अर्धी गेली पब्लिक. फक्त काय होती रे ती ऐका आता ओरिजिनल. ताला सुराचा गंध नाही काय गातोय आळवून. चुकलाय. ताला सुराचा गंध नाही तरी यानं पहिली बारी आळवली. अहो या लांबोऱ्या बुवाने
या लांबोऱ्या बुवाने अर्धी पब्लिक घालवली. असा पण बोललो असतो. हो काय नाही तुमचा, काय नाही, तुम्ही फक्त पैसे घ्या, मोजा, थूक लावून आणि जा घरात. तुमचा कार्यक्रम नाही आज. ऐका ऐका. घट बसवला, नवरात्रीचा सोहळा सजला, आधी सुपारी फळामध्ये मी गणराज पूजला. माझं बाबा आलंय, तुमचं घेऊन आलो ना तरी एवढ्या सुरात गायला तुम्हाला जमणार नाही, हे तुम्ही मान्य करता, त्याच्याबद्दल तुमचे आभार. ऐका. आधी पूजेचा मान तयाला, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, गौराईच्या गणेश बाळा बजावेच 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 लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, गौराईचा बाळ गणेश पूजावेच लागेल, गौराईचा बाळ गणेश बजावेच लागेल, गौराईचा बाळ गणेश बजावेच लागेल, गौराईचा बाळ गणेश बजावेच लागेल. झोलाई क्रीडा मंडळ आंबवली फरमाईश 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं आमचे या ठिकाणी पवार साहेब आणि या ठिकाणी आमचे यादव दादा, दीपक दादा यादव, पवार साहेब, या ठिकाणी बरीचशी मंडळी माझ्या आजोळातून आलेली आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. ऐका. श्रीधर सुतार, नवतरुण मित्र मंडळ मांडवे डिकेवाडी मुंबई ठाणे पुणे 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक. महेश मांडवकर सेक्रेटरी 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. स्वप्नील सुतार माझे मित्र, आम्ही सख्खे शेजारी आहोत, 200 रुपयांचं पारितोषिक. अनिल बामणे 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. अजय भुवड 200 रुपये आले. अनिल मनवळ 100 रुपये आले. दीपक मनवळ 100 रुपये माध्यमातून दादांच्या. विजय मोरे 200 रुपये आले. सुनील मनवळ 100 रुपयांचं पारितोषिक. प्रज्वल पिंपळकर 100 रुपये आले. सुनील सुतार 100 रुपये आले. संकेत 2 मध्येच कार्यक्रम करणार, बाकीची काय घ्यायची आहेत ती 2-3 बारे आहेत अजून त्यात घेणार. पहिले ऐका. शाण्याला शब्दाचा म्हणालोय, शाण्याला शब्दाचा म्हणालोय, उगाच नाही म्हणालो. शाहीर मी चुकूनही तुम्हाला अधिक पुन्हा माझं बोलण्याचा प्रयत्न नाही, पण तुम्ही ज्या शकण्या म्हणताव, शकण्या, आणि तुम्ही मारताव त्या लाकण्या, मला म्हणताव तुम्ही शकण्या. शास्त्र सोडून मी गाईत नाही, तुम्हाला भारी पडतो हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठेतरी मी मित्रांनो कधी जातीयवाद केला नाही. माझे कविवर्य मग सांगितलं बोल, आजचा हा जो गण कट केलाय स्वतः सचिन बुवाची लेखडी, मी मोठेपणाने सांगत, पण एखादं गाणं मला सुचलं तर मी त्यांच्या माझ्या बाबांना पण सांगतो. अजूनही पप्पा सुद्धा मला सांगतात एखादं, अरे बाबा ही चाल घेर, काल पण परवा पण फोन केला होता, लांबोरे बुवा लय उडतो, ही चाल घेर, असं म्हणतात ते मला. मग चर्चेतून असे विषय किंवा एखादे विषय जे बनतात, हा म्हणून मी काही येणार नाही. हा आय एम 12वी सायन्स आहे, पागल नाही मी, खुळा नाही. हा मला पण 4 शब्द लिहिता येतात येडं वाकडं. तुम्ही शकण्या मिरवायच्या नाही, पण तरी सुद्धा आपल्या घराण्यातील, आपल्या घरातील आपल्या जी शानी जाणती माणसं आहेत त्यांना दाखवायचं, बा हा बरोबर आहे काय हो, बघा जरा. मग त्यात ते सुधारणा करून, कारण आपण अजून लहान आहे, मी तर मानतो बा, मी तर अजून विद्यार्थी आहे शक्तितुऱ्याच्या शाळेतला, मी मानतो म्हणून मी दाखवतो 4 लोकांना, बा हे बरोबर आहे काय बघा असं. आणि मग ते लोक करत असतात. अंकुश दादा असतील, माझे वडील असतील, आज निश्चितपणे शिरावर आहे, ते करत असतात प्रयत्न, आणि मी सुद्धा करतोय थोडंफार. कशी आहे लेखणी ऐका आज. हा ऐका काय म्हणतो, तग्यातावरती आरामशीर घ्या, सावकाश घ्या, ऐको. रेकॉर्ड ब्रेक घेऊ काय पहिला, घेऊ काय पहिला, नको पहिला हा घ्या. ऐका रेकॉर्ड ब्रेक नंतर घेऊ. ऐका. धक धक होत या काळीचे हे, वेळ झाली आईची. अहो सोडा की हात माझा दाजी बाबा, नजर इकडं ताईची.
शायरानं स्वतः सांगितलं, मी कधी बोललो नाही, मी जातीभेद करणार नाही, कोणालाही वैयक्तिक हिनवणार नाही, हा शास्त्राला धरून बोलणार आणि ते तेवढं बोलायला पाहिजे. एक गाणं आहे. यस सर, एक मिनिट, 2 गाण्यात संपवतोय. मला माहिती आहे निरोप आलाय तुमच्या मंडळाच्या वतीनं. 2 गाण्यात फक्त एक मुकडा अंतरा पोरांनो लगेच एक साथ सावधान लगेच आणि विश्राम करायचा भुवन. आपण ऐका, त्यांचा विसर्जनच आहे, गणपती गेले. ऐका, कितींदा म्हटलं तरी ना पटलं, कितींदा म्हटलं अहो तरी ना पटलं, या बिनलाजाच्या चोराला. ओ बुवा लांजात आलं म्हणून नाही म्हणत, या बिन लाजच्या चोराला. कितींदा म्हटलं तरी न पटलं, या बिन लाजच्या चोराला. ए परानो, रेकॉर्ड करून या, नवीन गाणी आहेत, नवीन आहे, नवीन ही गायलेली गाणी नाही, या बुवाना पण नाही, त्याने आज लिवली बाबा तू. या बिनलाजच्या चोराला हो. वाल्या कोळ्याची बायको म्हणते, पोरांना सांगते, बा याला सांगून सांगून थकले. नंतर त्यानं रामायण लिहिला, ती गोष्ट अलग आहे ना. वाल्या कोळ्या वाल्मिक ऋषी झाल्यानंतर त्याची बायको सांगते पोरांना, कितींदा म्हटलं तरी न पटलं, या बिनलाजच्या चोराला. सांगून ठेवलंय पोराला, बायको सांगते पोराला, सांगते बापासारखा चोऱ्या करायच्या नाही, चांगलं वागायचं. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. अरे सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. कितींदा म्हटलं तरी न पटलं, कितींदा म्हटलं तरी न पटलं, या बिनलाजच्या चोराला. सांगून ठेवलंय पोराला, सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. नारदानं उपदेश केला. नारद म्हणाला, मरा 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 हा मंत्र तुझं, मरा 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 म्हणा म्हणायला लागला वाल्मिक ऋषी. आणि मग राम नामाने त्याचा उद्धार झाला, राम नामाने उद्धार झाला. त्याच्या अगोदर नारदानं सांगितलं, बायका पोरांना विचारून ये, तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी आहोत का? तर बायको म्हणाली, पोरं म्हणाली, भाऊ आम्ही ना. मग हे धन पापाचं, हे धन या घराला तू आणायचं नाही, अशी बायको म्हणते. साधा विषय आहे, ऐका. काय करायची हिम्मत नाही तुझ्या बापामध्ये, तुझ्या बापामध्ये, तुझ्या बापामध्ये नाही सामील मुळीच आपण याच्या बापामध्ये, याच्या बापामध्ये, याच्या बापामध्ये. मी सज्जन बाई मला पटणार नाही, मी सज्जन बाई मला पटणार नाही, कितींदा बजावलं वराला. सांगून ठेवलंय पोराला, सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. 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 शाहीर मला माहिती आहे, शेकण्या मिरवत नाही. शाहीर माझ्यासारखे मी मोठेपणा सांगत नाही,
आज मोठं घराणं किती गाडीभर ग्रंथ भरतील एवढे साठवत आहेत. इथं माझी शाखा सुद्धा आहेत, मोठेपणा करत नाही. माझ्यासारखे जर नवीन नवीन विषय तुम्हाला जर कोण शाहीर देणारा असेल त्या एका शाहिरीचं नाव सांगायचं शक्तिधरातलं, शक्तिधरा सोडून दे. मी बोलतोय वर्मावर, पण मी काहीतरी करतोय ना. माझी पण बुद्धीची, मी पण रक्ताचं पाणी करतोय, कालेची पांढरी करतोय. ही पिकलेत पण आता कलर लावलाय, मग मी काहीतरी करतोय ना. मी मेहनत करतोय. माझ्यातलं जसं मी तुम्हाला देतोय, जसे माझे विषय नवनवीन तुम्हाला देतोय, असा कोण तुमच्याकडे शाहीर असेल तर तुम्ही त्याचं नाव सांगायचं. साला शक्तिधरा सोडून देऊ उद्यापासून. हा, तुम्ही कुठं पण भेटा, कुठल्या फाट्यावर भेटा, आम्ही काय कमी हो. कुठल्या तुम्हाला चाय पाजीन बरोबर उद्या भरणं राखेव. ऐका, राकेश प्रकाश कदम दादांच्या माध्यमातून 200 आलेत आणि सुखिली सुद्धा मंडळी आलेत. भगवा फडकला त्यांचा विषय आहे आणि म्हणून ते गाणं घेतो. आणि बुवा आम्हाला माहिती आहे नवरी मरो नवरा मरो दक्षिणा तेवढीच. मी एक गाणं गायला तरी मला माहिती आहे सुपारी तेवढीच मिळणार. आपल्याला रात काढाय आपण आलेलो नाही हो. माझे 9 कार्यक्रम आहेत, मला त्याची काळजी आहे. आपला टेन्शन नाही, फक्त एक भगवा आलाय, 500 रुपये आले, त्यामुळे भगवा देतो. हा, म्हणायचं आहे का? दारा रे दारा दारा रे दारा, रायगड किल्ल्यावर ते नाव देत. बघतोय शिवसेना तालुका प्रमुख, माहिती आहे मला, माहिती आहे. शिवसेना तालुका प्रमुख खेड यांचे कट्टर समर्थक, यांच्याकडून खास बाळासाहेबांचं गाणं झालं पाहिजे. गीत सुधीर राणीम, रुपेश कदम, साहिल मोरे, गणेश खराडे, सचिन मोरे, सौरभ साळके, युवासेना तालुका प्रमुख आणि माझे बंधू दादू कदम यांना खास शायरी मानाचा मुजरा. बघा 500 आले, आता 500 प्रमाणे काहीतरी गाणं घ्यायला पाहिजे. हा, ऐका ना हो, अहो तुमच्या गावात 7 तारखेला वारे, कशाला टेन्शन घेता? 500चा 1000 काढी ना तिकडं. 2000 वा, दोन बोट 2000. ऐका, हिंदुत्वाची ए परानो, भौरीत बाहेर येणार ना आता लगेच. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. अरे हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. त्या रायगड किल्ल्यावर तो भगवा झेंडा फडकला. 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 हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवराया भडकला. रायगड किल्ल्यावर झेंडा फडकला. रायगड किल्ल्यावर तो भगवा झेंडा फडकला. रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. रायगड किल्ल्यावर तो भगवा झेंडा फडकला. आता ऐका, नवीन विषय, वेगळा विषय, फक्त एक मुखडा देतो, जास्त नाही. वा, बारी संपवत लगेच बारी. यांचं बोलायचं होतं मला अक्षतांचा विषय. बघा, बुवानी रामायण गाली, 12 बारीमध्ये 11 उत्तरं दिली, सगळी खोटी. मी त्यांना विषय काय सांगितलं आहे, ग्रंथाचं नाव सांगा. झाली हिंमत. फक्त शकण्या म्हणून हे फक्त टोलवाटोलवी करायच्या, फक्त बाजी मारून न्यायची, म्हणजे आत्ताची वेळ मारून न्यायची. लोकांना सांगायचं सच, म्हणजे लांबोरेवर उत्तर दिला नाही शाहीर. ऐका पुराणो, लांबोरेबाचं उत्तर दिलंय, अक्षता टाकायचा अधिकार आईला मुलीच्या डोक्यावर आहे, मुलग्याच्या डोक्यावर का नाही? यांना उत्तर मी दिलं. दुर्वास ऋषींची चेष्टा करताना कृष्णाला ते शाप आणि तो वरदान कृष्णाला त्याने दिलेला आहे दुर्वास ऋषींनी. यांनी विषय मान्य केला की बुवा तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ आलो. रेकॉर्डिंग आहे. यांचं उत्तर मला नाही भेटला. त्यांनी नाव सांगतात देवादिकांच्या स्वयंवरी ह्या ग्रंथात भेटत, मला दुसऱ्या ग्रंथात भेटलाय. मी व्हायचा शोधीन, अजून 2-4 बारे आहेत. टेन्शन घेऊ नका बुवा, मीच फोडीन, काळजी करायची नाही. त्यांनी सांगितले जवळ आलो तुम्ही बुवा, जवळ. मी त्यांच्या उत्तराच्या जवळ आहे, त्यांनी मान्य केलंय स्वतःहून. शकण्या मिरवत नाही, हे लकण्या मारतात.
आपण नाही शकण्या करत. ऐका, ए थांबा, असं जाऊ द्या, टॉपन जाऊ द्या, बुवाचा टॉपन मी उडवतोय. ऐका ऐका, राज्य सरकारचा GR आहे, राज्य सरकारचा GR आहे. आता कल लावायला, गाव देवीच्या याला कल लावायला आता बंदी आहे मित्रांनो. पण अजूनही आपल्या गावातील, प्रत्येक गावातील, नगरातील जी जनता आहे, गाव देवीला कल लावायशिवाय कुठली गोष्ट होते का हो? पण आता बंदी आहे. नाही म्हणू नका, जो तुमचा ह्यांना घ्या कॅमेरा, ह्यांना कॅमेरा घ्या, नाही म्हणणार आहे ना. आता GR आला, शासनाचा GR आला. विषय कसा गातोय बघा, विषय नवीन, पाषाणी दगड. आज पाषाणाला पाजरच फोडणार आहे का? रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हाफ अन फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. ए बस, ए बस, ए बस, नको एम्ब्युलन्स. ऐका, सांगतोय खरं, संपला संपला, एक मुकडा सांगतोय खरं. यस सर, यस सर, विनंती. मुकडा फक्त मुकडा. सांगतोय खरं. हा मुकडा नाही, मला माहिती आहे बुवा, दुसरी बारी बुवानी जोरदार करावी, विनंती. ऐका, मुकडा फक्त गातो, फक्त मुकडाने बारी संपवतोय, मी नाही बोलत जास्त. ऐका, मान करतो, मला माहिती आहे सुपारी तेवढीच आहे का, वाढवून नाही देणार आहे, मला माहिती आहे. ऐका, सांगतोय खरं, साधनगर, साधं सोपं सरळ. बघा आता हे मला म्हणतात शिग्रोबा गाऊ नको, मी जातीचा धनगर, ह्यांच्या जातीवर कधीच नाही गेलो मी. उलट्या जातीचा अभिमान पाहिजे प्रत्येकाला. मी कधी नाही गेलो, जे विषय मी गायले ते पटवून गायले. आता मी असा उलटा घेणार आहे ना. आता ऐका, सांगतोय खरं, साधनगर, गाव असू द्या, नगर असू द्या, सांगतोय खरं, साधनगर, उगाच हसतोय उघडीला, डोक्यावर बांधून पगडीला. गावच्या देवळात कधी जाऊन बघा, गावच्या देवळात गेल्यावर एक पुजारी मानकरी आहे ना, आमच्या गावात जंगम असतात, काही गावात भटजी असतात, आणि त्या भटजीचा एक असिस्टंट असतो, सेक्रेटरी. ऐका, मग त्याला काय म्हणतो, ऐका विषय कसा आहे बघा. सांगतोय खरं, साधनगर, उगाच हसतोय उघडीला, डोक्यावर बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला. कसा लागलाय बुवा? सांगतोय खरं, साधनगर, उगाच हसतोय उघडीला, सांगतोय खरं, साधनगर, उगाच हसतोय उघडीला, अव डोक्यावर बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला, अहो डोक्यावर बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला, डोक्यावर बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला, डोक्यावर बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला, बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला, डोक्यावर बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला. हा बस संपला. रावणा मूत्रे बुवाची झाले गुत्रे, रावणा मूत्रे बुवाची झाले गुत्रे. आम्हाला पण येतं, आम्हाला पण. फुसका बार नाही तुमच्या, तेही कापलंय, आता देत नाही है ना. हृदयी वसंत फुटताना फुसक्या नकोत बाता म्हणतात. संपला. शाहीर खरं बोला हो तुम्ही, हे जाता खोट रणात बोलाल तर लोकही घालतील लाता. लगेच कट. शानपणा नाही, शकण्या नाहीत, लकण्या मारा तुम्ही. आणि म्हणून बघा, मान करतोय बुवा, वेळ लय कमी दिला तुम्ही, मांडवेकर लय वेळ कमी दिला. बुवाना झोप नसती लागली सकाळची, हो जागरण करून.
एवढा कार्यक्रम केला असता, वेळ नाही, एवढा लिखाण लिहिला ना डबल डबल त्यांचा, तो मला द्यायला नाही भेटला. 8 तारखेला अर्धी काढी आणि उरलेली सुरलेली 10 तारखेला काढी, नाही तर 16 तारीख आहे चंद्रनगरला दापोली. यांच्याबरोबर लय पेपर आहेत, माझं लय पेपर दसऱ्यातलं ह्यांच्या बरोबरच आहेत. मला टेन्शन नाही, नेमकंच बो आहेत 2-3 जोडीला वेगळं, नाही तर हेच आहेत. ह्यांचाच अभ्यास करायचा आहे मला, आणि तुमचा अभ्यास करणार आणि तुमचं उत्तर ही देणार. तुम्ही सांगितलं जवळ आलोय आणि मी येणार, तुमचा प्रश्न मीच फोडणार, टेन्शन नाही घ्यायचं. माझं उत्तर चुकलेलं आहे. तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी संपवतो. झाली सेवा गोड मानून घ्यावी. शेकण्या नाहीत, लाकण्या नाहीत, अभ्यासावर बोलतो. मी पण शेतकऱ्याचा, मी काय भटकऱ्याचा नाही भाऊ. हो, तुम्ही आलो डोंगराव ना, आम्ही काही चंद्राव ना आलो बाई, आम्ही पण आईच्या पुत्रातनाच आलो, तुम्ही बैलाच्या आला असाल. हो, शकण्या नाही म्हणून म्हणतोय, जास्त बोलत नाही, शाण्याला शब्दाचा येण्याला काठी. धन्यवाद. शाहीर